नमस्कार. रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सोयाबीन भुर्जी बनवूया. सोयाबीन भुर्जी बनवण्यासाठी हे साधारण 2 वाटी सोयाबीन मी पाण्यामध्ये भिजवून मिक्सरला क्रश करून घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत तत्पूर्वी. कांदा, टोमॅटो आणि हे मॅगी मसाला आहे. फोडणी देऊया. फोडणीसाठी 1 ते 1.5 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे. थोडंसं हिंग टाकूया प्रथम. गरम मसाला, अद्रक आणि कोथिंबीर आहे. परतल्यानंतर टोमॅटो टाकूयात आणि कांदा. साधी आणि सोपी रेसिपी आहे ही, पण खूप पौष्टिक आहे. शक्यतो सोयाबीनची भाजी कोणाला आवडत नाही, पण अशा पद्धतीने आपण भुर्जी जर बनवली तर नक्कीच सर्वांना आवडू शकते. कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण मॅगी मसाला टाकूया. मसाला टाकल्यानंतर परतावायचा आहे थोडासा, आणि नंतर मग थोडीशी धना पावडर आणि हिरवी मिरची. चवीपुरतं मीठ. आणि आता हा सोयाबीन जो आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे तो टाकूया. परतून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. बाकीच्या भाज्या सुद्धा टाकू शकता. थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी टाकल्यामुळे आपण जे हे सर्व मसाले वापरलेले आहेत भुर्जीसाठी ते चांगल्या पद्धतीने सोयाबीनला लागू शकतात आणि आपली सोयाबीनची भुर्जी चविष्ट होते. झाकण ठेवून साधारण 1 मिनिट आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. झाकण काढून घेऊयात आणि आपली ही सोयाबीन भुर्जी प्लेटमध्ये काढून घेऊया. वरतून हे आपण शिजवलेले मका टाकूयात. वाफवून घेतलेले आहेत मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळिंब वगैरे असं टाकू शकता. मी मक्याचा वापर केलेला आहे. रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कळवा, आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोयाबीन भुर्जी बनवून बघा आणि आपल्या कुटुंबाला द्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.